इयत्ता 5वी माय इंग्लिश बुक 5 या इयत्तेचं आपण अनुक्रमणिका बघणार आहोत। या अनुक्रमणिकेमध्ये कोणता पाठ कोणत्या पानावर आहे त्याविषयी थोडी आपण माहिती घेऊ। इथं बघा कंटेंट्स असं लिहिलेलं असेल, यालाच आपण अनुक्रमणिका म्हणू। आता इथं दिलेलं आहे युनिट 1 आणि इकडे दिलेलं आहे पेज, म्हणजे युनिट 1 मध्ये हे इतके पाठ सॉंग्स अँड ग्रीटिंग्सपासून तर वर्ड्स वी नो, तर वर्ड्स वी नो हे आपल्याला सापडेल पेज नंबर 14वर। तर हे सगळे पाठ आहेत आणि हे पाठ कोणत्या पानावर आहेत तर या ठिकाणी दिलेले हे जे अंक आहेत या आकड्यांमध्ये या पेजेसवर आपल्याला या नंबरच्या पेजेसवर ते पाठ आपल्याला सापडतील। इकडे युनिट 1 नंतर युनिट 2 बिलकुल सेम। युनिट 2 मध्ये हे इतके लेसन्स, हे त्या लेसन्सचे नाव आहेत आणि हे इकडे त्याचे पेजेस आहेत। त्यानंतर युनिट 3 आणि हे इकडे हे लेसन्सचे नावं आणि हे इकडे पेजेस। आता हे जे युनिट 3 आहेत, हे युनिट 3 आपल्याला जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत, नोव्हेंबरमध्ये त्यांची परीक्षा। तर असं हे असते, म्हणजे एकूण 6 युनिट आहेत। युनिट 1, युनिट 2, युनिट 3 आणि इकडे युनिट 4, युनिट 5 आणि युनिट 6 आणि युनिट हे राहील दिवाळीनंतर, यांची परीक्षा एप्रिलमध्ये। तशी ही अनुक्रमणिका। आता आपण एक ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत, तर त्या ॲक्टिव्हिटीचं नाव आहे A to Z। आता इथं काय लिहिलेलं आहे ते वाचू। ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली टू फाइंड ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन फॉर ईच ऑफ द लेटर्स फ्रॉम A to Z। आता याचा मराठीमध्ये काय अर्थ आहे, चित्राचे नीट निरीक्षण करा। A पासून Z पर्यंत प्रत्येक अक्षरासाठी त्या अक्षराने सुरू होणारे जास्तीत जास्त शब्द चित्रात शोधा। शोधा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे। या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे ते इथं स्पष्ट दिलेलं आहे। चित्राचं नीट निरीक्षण करायचं आहे आणि त्या चित्रामध्ये आपल्याला A पासून Z पर्यंत प्रत्येक अक्षरासाठी सुरू होणारे जास्तीत जास्त शब्द शोधायचे आहेत। म्हणजे चित्रामध्ये अनेक चित्र आहेत आणि प्रत्येक चित्र हे कोणत्या ना कोणत्या अक्षराने सुरू होते। तर ते चित्र काय आहे ते आपण पाहू। हे ते चित्र आहे, या चित्रामध्ये अनेक चित्र आहेत। त्याच्यामध्ये काही उदाहरणं मी तुम्हाला सांगून देतो, त्यानंतर तुम्ही स्वतः ते पुस्तक समोर ठेवून त्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यात असलेल्या शब्दांची यादी करायची आहे। जसं आता हे पहा, या ठिकाणी सन आहे, सन म्हणजे हा, या ठिकाणी हे चित्र आहे सनचं। तर आपण लिहायचं SUN सन। त्याचं स्पेलिंग, या चित्रातल्या बऱ्याचशा चित्रांचं तुम्हाला शब्दांचं स्पेलिंग वगैरे माहीत असेल, नसेल तर पुस्तकातून शोधून काढायचं किंवा आपली डिक्शनरी वापरायची। त्यानंतर हे क्लाउड आहे, क्लाउड म्हणजे ढग, ठीक आहे। त्यानंतर क्लाउडचं स्पेलिंग काय CLOUD, क्लाउड। आता तुम्ही सन लिहिला, सनच्या नंतर क्लाउड शब्द लिहिला, त्याच्यानंतर काईट, हा इथं काईट आहे KITE, काईट। तिसरा शब्द तुम्ही वहीत लिहिला, त्याच्याखाली काईट KITE, काईट। त्यानंतर हा टावर आहे TOWER, टावर। तर असे अनेक शब्द या ठिकाणी तयार होतात आणि ते सगळे शब्द जे आहेत ते A पासून Z पर्यंत तुम्हाला मिळतील। तुम्ही काय करायचं, ते पुस्तक आपल्या समोर ठेवायचं
आणि त्याचं निरीक्षण करायचं. तर तुम्हाला खूप अशा शब्दांची यादी या ठिकाणी तयार करता येईल. हा तुमच्यासाठी एक टास्क आहे. तो टास्क तुम्ही तुमच्या वहीमध्ये पूर्ण करायचा आहे.